अद्वैत आता सिटी हॉस्पिटलमध्ये असतो. त्याच्याजवळ सुकन्याची बॅग असते आणि त्या बॅगमधून निघालेली सिटी हॉस्पिटलची फाईल त्याला दिसते आणि हॉस्पिटलची फाईल जी आहे तो ती बघू लागतो. जे पाहिल्यानंतरून त्याला कळतं की सुकन्या हार्ट पेशंट आहे. त्याचबरोबरीने तिला 12 जूनलाच म्हणजे कलाच्या दिवशी ॲडमिट झालेली हॉस्पिटलला तेव्हाच ॲडमिट करण्यात आलेलं आहे आणि तिचं त्याच दिवशी हार्ट ट्रान्सप्लांटसुद्धा झालेलं आहे. आता अद्वैत खूप हात इकडे तिकडे मारतो आणि शोधण्याचा प्रयत्न करतो की सुकन्याचं जे हार्ट ट्रान्सप्लांट झालंय ते कलामुळे तर नाही, म्हणजे कलाचं हृदय तिच्यात आहे की नाही, म्हणजे कलाचंच आहे की नाही याचा तो आता तपास घेऊ लागतो. आणि तो जेव्हा तपास घेतो तेव्हा त्याच्यासमोर ते येतं सुद्धा. फायनल कॉल जेव्हा तो सिटी हॉस्पिटलमध्ये करतो तेव्हाच त्याच्यासमोर येतं की कलानेच हृदयदान तिला केलेलं आहे. आता अद्वैत डोक्याला हात लावून बसतो आणि स्वतःशीच म्हणू लागतो की ज्या व्यक्तीचं तोंडही बघणार नाही असं म्हणालो होतो मी, तीच व्यक्ती मला कलाचा खुनी शोधण्यासाठी माझी मदत करते. या विचारांनीच त्याचे अश्रू गळत असतात. तर दुसरीकडे राहुल, ज्याला त्या वेड्याला पकडायला पाठवलेलं असतं रोहिणीने, त्याला आता रोहिणी फोन करून परत बोलवते. म्हणजे ती त्या वेड्याच्या विचारांनीच अगदी अस्वस्थ होत असते. पुन्हा पुन्हा स्वतःला म्हणते की रोहिणी काय चाललंय तुझं? अगं तुझे सगळे प्लॅन्स फ्लॉप होत आहेत. जर तू अडकली ना तर चांदेकरांची प्रॉपर्टी सोड, तुला तुरुंगात जावं लागेल. आता फायनली ती राहुलला फोन करते आणि राहुलला फोन करून सांगते की राहुल ताबडतोब घरी ये. आता वेळ पुराव्यांच्या मागे धावायची नाहीये. आता वेळ सगळ्या चांदेकरांना संपवायची आहे. म्हणजे आता ती एक एक चांदेकरांना आता संपवण्याच्या मागे असते, म्हणजे संपवण्याचा निर्णय घेते. आता नक्की ते काय करणार आहे हे जाणून घेण्यासाठी आजचा भाग शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आजच्या भागातला अलर्ट मी तर तुम्हाला आधीच दिलेला आहे. आता पुढे कशा प्रकारे मालिका पुढे जाईल किंवा आजचा एपिसोड पुढे जाईल जाणून घेण्यासाठी आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत सुकन्या, जिला ते फुटेज बघितल्यानंतरून गरगरल्यासारखं होत असतं. म्हणजे तिचं हार्ट अचानक तिला दुखायला लागतं तिथे, किंवा तिची धडधड वाढून गेलेली असते. आता अद्वैत ताबडतोब तिला गाडीत बसवतो, स्वतः गाडीत बसतो आणि सिटी हॉस्पिटलकडे गाडी वळवतो. आता सुकन्याला खूप वेदना होत असतात आणि तिला इतका त्रास होत असतो की ती भानावर नसते. अद्वैत कार ड्राईव्ह करत असतो आणि सुकन्या आता म्हणजे असं व्याकुळ होत असते वेदनेने आणि त्या भरात तिच्या तोंडून चांदेकर चांदेकर असं निघत असतं आणि तिच्या तोंडून चांदेकर निघताच अद्वैतच्या तोंडून खरे खरे असं निघत असतं. आता तो भानावर येतो आणि त्याच्या डोळ्यात पाणी यायला लागतं, कारण त्याच्या तोंडून कलाचं नाव आलं ना. तर वारंवार सुकन्याच्याही तोंडून तसंच निघत असतं, चांदेकर चांदेकर. आता लगेच अद्वैत भावूक होत असतो, पण ठीक आहे, तो जास्त तिकडे फोकस करत नाही, तो ड्रायव्हिंग करतो. आणि जेव्हा सुकन्याला श्वास घ्यायला त्रास होत असतो तेव्हा आता अद्वैत म्हणतो की सुकन्या डोंट वरी, मी तुला काही होऊ देणार नाही, रिलॅक्स, आपण पोचतोच आहोत आता हॉस्पिटलला, ओके, प्लीज प्लीज थोडी कळ काढ. आता फायनली अद्वैत एक टर्न घेतो जो हॉस्पिटलचा असतो कदाचित, आणि फायनली अद्वैत तिथे पोहोचतो. अद्वैत आता तिला म्हणतो स्टे विथ मी, जागी राहा, डोळे मिटू नकोस, काही होऊ देणार नाहीये मी तुला सुकन्या, असं अद्वैत तिला वारंवार दिलासा देतो. आता अद्वैत तिथे पोहोचल्यानंतर गाडीच्या खाली उतरतो. आता तिच्या बाजूने येतो, गाडीचा दरवाजा उघडतो आणि तिला बाहेर काढू लागतो. बाहेर काढता काढता तिला म्हणतो सुकन्या, हे बघ पोचलो आहोत आपण हॉस्पिटलला, आता तू काळजी करू नकोस, हात दे बरं, हात दे, सावकाश सावकाश ये, चल चल चल, सांभाळून सांभाळून. आता अद्वैत सुकन्याला बाहेर काढतो आणि नेमकं सुकन्याने पूर्णपणे त्याच्या अंगावर वजन टाकलेलं असतं आणि तो तिला सांभाळत असतो. सो आता त्यांच्यात थोडी जवळीक होऊन जाते आणि तिची धडधड आणखीन वाढते. त्या दोघांचा आय कॉन्टॅक्ट होता आणि त्या दोघांना असं वाटतं की आपण यापूर्वी भेटलोय का, म्हणजे ते बोलत नाही पण असं दोघांच्याही मनात ती गोष्ट हायलाईट होते. आता सुकन्याला पुन्हा चक्कर येऊ लागते, तर आता अद्वैत तिला सांभाळण्याचा प्रयत्न करतो. अद्वैत म्हणतो सुकन्या सुकन्या स्टे विथ मी, बघ आपण आलोच आहे, हे बघ पोहोचलोच आहे आपण, हे बघ आपण पोहोचलोच आहोत, ये सावकाश ये, हळू. सुकन्या म्हणते सर पटकन, म्हणजे तिला खूप त्रास होत असतो. आणि फायनली आता अद्वैत तिला हॉस्पिटलमध्ये नेतो. तर दुसरीकडे आता रोहिणी तिच्या रूममध्ये चिंता करत बसलेली असते. येरझारा सुरू असतो तिचा नॉनस्टॉप आणि तिला सारखं सारखं त्या वेड्याचंच दृश्य समोर दिसत असतं. त्या वेड्याने तिच्याकडे हात दाखवून सांगण्याचा प्रयत्न केलेला असतो की हीच होती हीच होती, आणि त्याच गोष्टीचा विचार आता तिला येत असतो रोहिणीला. रोहिणी बिचारी त्याच विचारात असते की काय गोंधळ झालाय हा. रोहिणी बघितलंस ना, तुझे प्लॅन सतत फ्लॉप होत आहेत.
आणि हे सगळं जर असंच चालू राहिलं ना तर चांदेकरांची प्रॉपर्टी सोड, तुला तुरुंगात जावं लागेल. नाही 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 नाही, मी नाही जाणार आहे तुरुंगात, मला नाही जायचं आहे तुरुंगात, मी का जाऊ? नाही, आत्ता काही वेळ आहे सगळ्यांना एका फटक्यात संपवायची. रोहिणी हे सगळं स्वतःशीच बोलत असते. ती आता लगेच आपला फोन घेते आणि राहुलला फोन लावू लागते. राहुल तिकडेच त्या वेड्याला शोधत असतो ना. आता लगेच रोहिणी म्हणते, हे बघ राहुल, जिकडे असशील ना तिकडून लगेच परत ये. आता वेळ पुरावे शोधण्याची नाहीये किंवा पुराव्यांच्या मागे धावायची नाहीये. आता वेळ आहे सगळ्या चांदेकरांना संपवायची. तेव्हा राहुल म्हणतो, बरं ठीक आहे, आलोच. असं म्हणत आता राहुल रिटर्न यायला निघतो आणि रोहिणी फोन ठेवते. तर आता व्हीलचेअरवर सुकन्याला हॉस्पिटलमध्ये आणलेलं असतं आणि तिथे आता तो तिला पुढे पुढे आणत असतो आणि तिथे तोपर्यंत एक सिस्टर येते. सिस्टर सुद्धा आता सुकन्याला सावरू लागते, पकडू लागते. अद्वैत आता लगेच म्हणतो, डॉक्टरांना बोलवा प्लीज, पटकन. सुकन्या प्लीज स्टे विथ मी, डोळे नको मिटोस. आता लगेच तितक्यात ती सिस्टर डॉक्टरांना आवाज देते, डॉक्टर डॉक्टर. आता तितक्यात लगेच एक लेडी डॉक्टर तिथे येते आणि ती डॉक्टर तिथे येताच अद्वैत म्हणतो की डॉक्टर प्लीज काहीतरी करा, हे बघा हिची तब्येत ना अचानक बिघडली, प्लीज काहीतरी करा. तेव्हा लगेच ती लेडी डॉक्टर म्हणते की डोंट वरी, मी बघते, रिलॅक्स. सिस्टर चला आत घेऊन त्यांना. आता अद्वैतच्या सांगण्यावरून त्या दोघीही आता सुकन्याला आत घेऊन जातात आणि इकडे अद्वैत आता ती गेल्यानंतरून हात जोडत असतो आणि देवी आईला प्रार्थना करत असतो की देवी आई प्लीज हिला वाचव, हिला काही होऊ देऊ नकोस. म्हणजे देवी आईच्या साध्या देवळात न जाणारा अद्वैत देवी आईला आता चक्क प्रार्थना करायला लागलेला आहे. म्हणजे ही जर अतिशयोक्तीच झाली नाही का. म्हणजे स्पष्ट बोलला होता की ज्यामुळे माझी घरे माझ्यापासून हिरावली गेली त्या देवी आईच्या मंदिरात सुद्धा मिळणार नाही, असं त्याचं लास्ट वक्तव्य होतं. म्हणजे असं त्याचे शेवटचे शब्द होते जेव्हा तो मंदिरात गेलेला होता देवी आईच्या. आणि आता तोच अद्वैत सुकन्यासाठी प्रार्थना करतोय आणि म्हणतोय देवी आई प्लीज हिला काही होऊ देऊ नकोस, हिचं रक्षण कर. म्हणजे आता नक्कीच काही तर कनेक्शन असेल म्हणून तर हे सगळं चाललंय. सो आता 6 महिन्यांपूर्वी जसा चिंतेत तो सिटी हॉस्पिटलच्या बाहेर म्हणजे सिटी हॉस्पिटलमध्ये बसलेला होता, तशीच चिंतेत बसायची वेळ त्याच्यावर आत्तासुद्धा आलेली आहे. तो खूप चिंतेत बसलेला आहे, खूप काळजी वाटते त्याला सुकन्याची. आणि तितकेत आता हे सगळं चाललेलं असताना नर्स तिथे येते आणि म्हणते, सर ही घ्या पेशंटची बॅग. आता नर्स ती बॅग देऊन निघून जाते आणि अद्वैत ती बॅग लगेच आपल्या बाजूला ठेवतो. आता ती बॅग त्याने अलगद ठेवल्यामुळे काय होतं, तो ऑलरेडी विचारात, त्यामुळे तो ती बॅग अशी जेमतेम वरती ठेवतो अलगद आणि त्याचं लक्ष नसतं आता परत तो त्याच्या धुंदीत. पण काय होतं आता ती बॅग ना खाली पडून येते आणि ते बॅग खाली पडल्यामुळे त्या बॅगेतलं अर्धं जे सामान आहे ते असं बाहेरच्या बाजूने दिसू लागतं. आता अद्वैत ते बघतो, अद्वैतचं त्याकडे लक्ष जातं आणि अद्वैत एकदा इकडे तिकडे बघतो, नर्सकडे बघतो जी ती फाईल देऊन गेली, म्हणजे जी ती बॅग देऊन गेली. आणि आता ती बॅग जी असते सुकन्याची, त्या बॅगमध्ये सिटी हॉस्पिटलची फाईल असते. ती फाईल बघितल्यानंतर अद्वैतचे डोळे थोडे चकाकतात. आता अद्वैत ती सिटी हॉस्पिटलची फाईल बाहेर काढतो आणि आपल्या हातात घेतो. खाली पडलेली ती बॅग वर उचलून ठेवतो आणि त्या फाईलवर सुकन्याचं नाव असतं. आता तो ती फाईल वाचतो. सिटी हॉस्पिटल 12 जून, अरे बापरे, ही तर तीच तारीख आहे ज्या दिवशी कलाचा ॲक्सिडेंट झाला होता आणि ती सिटी हॉस्पिटलमध्येच ॲडमिट झाली होती. म्हणजे हा तोच तर दिवस आहे ज्या दिवशी कलाचा ॲक्सिडेंट झाला होता आणि ती सिटी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाली होती. आता अद्वैत पुढचे पेपर्स वाचतो आणि बघतो तर काय, त्याला कळतं की सुकन्या हार्ट पेशंट आहे. तो आता पुढचा आणखीन वाचू लागतो आणि पुढच्या पेजवर त्याला दिसतं की हार्ट ट्रान्सप्लांट. आता अद्वैतच्या डोळ्यात पाणी यायला सुरुवात होते. अद्वैत आता ती फाईल अगदी शॉक होऊन निरखून बघत असतो. तो आता स्वतःशीच म्हणतो की म्हणजे ज्या दिवशी कलाचा ॲक्सिडेंट झाला होता, म्हणजे तिला सिटी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं होतं, त्याच दिवशी त्याच हॉस्पिटलमध्ये सुकन्या पण ॲडमिट होती. ज्या दिवशी कलाने तिचा ट्रान्सप्लांट करण्याची इच्छा व्यक्त केली, त्याच दिवशी सुकन्याचं हार्ट ट्रान्सप्लांट झालं. आता अद्वैतला आठवायला लागतं. म्हणजे सुकन्या त्याला बोललेली असते ना की सर, ज्या दिवशी यांचा ॲक्सिडेंट झाला तेव्हा मीच त्यांना घेऊन गेले होते हॉस्पिटलला, मीच वाचवलंय त्यांना. आता अद्वैतला हे आठवत असतं. तर दुसरीकडे अद्वैतला हे आठवतं की कलाने त्याच्याजवळ हार्ट ट्रान्सप्लांट करायची इच्छा व्यक्त केलेली असते. कला म्हणालेली असते की चांदेकर, मला असं वाटतं की मी हार्ट ट्रान्सप्लांट केलं पाहिजे. आता अद्वैतला हे सगळं आठवत असतं आणि हे सगळं डोक्यात आणल्यानंतर अद्वैतला खूप मोठा शॉक बसतो आणि तो एका ठिकाणी बसूनच घेतो, कारण त्याच्यासमोर हे कोडं उलगडतच नसतं.
अद्वैत आता पूर्णपणे शांत होऊन गेलेला असतो. आता त्याला एक एक गोष्ट आठवू लागते. म्हणजे तो जेव्हा जेव्हा सुकन्याला भेटला तेव्हा तेव्हाचा प्रत्येक क्षण त्याला आठवू लागतो. म्हणजे मंदिरात सगळ्यात पहिली भेट त्यांची कशा प्रकारे झाली हे त्याला आठवतं. म्हणजे त्यांची टक्कर झाली होती आणि त्यात ते दोघंही एकमेकांना बघतच राहिले होते. आता ते सगळं त्याला आठवू लागतं. दुसरीकडे ती घरामध्ये आली तेव्हा तिचा पहिला क्षण आणि आणखीन म्हटलं म्हणजे ती तुळशीला जे मंगळसूत्र तिच्याजवळ ठेवलेलं होतं तुळशीजवळ कलाचं, ते मंगळसूत्र घेऊन ती घरात आलेली आणि म्हणाली की मला मंगळसूत्र सापडलं, या घरातल्या लक्ष्मीचंच असेल ना. आता जे मंगळसूत्र कलाच्या आठवणीचं होतं त्याची आठवण परत कधी येऊ नये म्हणून अद्वैतने बाहेर नेऊन ठेवलं होतं. तेच मंगळसूत्र सुकन्या आत घेऊन आली. आता तो क्षणसुद्धा अद्वैतला आठवतो. तर दुसरीकडे आठवतं की सुकन्या बोललेली असते की आजोबा घर खूप छान आहे तुमचं. आता या सगळ्या गोष्टी डोक्यात फिरत असल्यामुळे ना अद्वैतचं डोकंच चालत नसतं. म्हणजे त्याला काहीच कळत नसतं की काय नक्की खरं काय खोटं काय, आपल्याला जे वाटतंय तेच खरं आहे का. शेवटी आता तो काय करतो, न राहवता सरळ सरळ सिटी हॉस्पिटललाच फोन करतो. म्हणजे तो तिथेच बसलेला असतो ऑब्व्हियसली, पण त्याच्या रिसेप्शनला वाटतं की कुठल्या तरी डिपार्टमेंटला फोन करतो आणि बोलू लागतो. हॅलो, सिटी हॉस्पिटल, मला सांगा कला चांदेकर तुमच्याकडे 12 जूनला ॲडमिट होती. त्यातच तिचं निधन झालं. त्याने हार्ट ट्रान्सप्लांट केलं होतं. ते कुणाला करण्यात आलं होतं. आता तिकडून काहीतरी वेगळंच उत्तर त्याला मिळतं आणि ते उत्तर मिळताच तो पुन्हा स्तब्ध होतो आणि बसूनच घेतो एका ठिकाणी डोक्याला हात लावून. आता तो खूप डिप्रेस होऊन जातो आणि स्वतःशीच म्हणतो की ज्या व्यक्तीचं तोंडही बघणार नाही असं म्हणालो होतं मी, तीच व्यक्ती मला कलाचा शोनी शोधण्यासाठी मदत करते, माझी मदत करते. बिचारा अद्वैत आता त्याच गोंधळात रडत असतो. तर दुसरीकडे राहुल आता रोहिणीकडे आलेला असतो घरी आणि रोहिणी राहुलला काहीतरी सांगत असते, समजावत असते नवीन त्यांचा प्लॅन. रोहिणी म्हणत असते, हे बघ राहुल, आता आपल्याला फक्त एक संधी मिळायला हवी. आणि तितक्यात आता रोहिणी पुढे काही बोलेल तोवर तिच्या फोनवर सरोजचा फोन येतो. हां, रोहिणीच्या फोनवर सरोजचा फोन येतो आणि हे जेव्हा आता रोहिणीला दिसतं, रोहिणी जेव्हा बघते तेव्हा ती म्हणते, अरे सरोज वहिनी का फोन करते. आता लगेच रोहिणी तो फोन आपल्या हातात घेते आणि इच्छा नसतानाही तिला तो फोन उचलावा लागतो. ती बोलते आता रोहिणी, हॅलो, हां सरोज वहिनी बोल ना. तेव्हा सरोज म्हणते, अगं रॉकेट एका कामासाठी बाहेर पडलाय. ती नर्स सुकन्या पण तिच्या कामासाठी बाहेर गेली. तू जरा आबांकडे लक्ष देतेस का. आता लगेच ही रोहिणी म्हणते, हो हो ठीक आहे ना, आरामात घे, काही प्रॉब्लेम नाही आहे. आता रोहिणीच्या चेहऱ्यावर खूप मस्त स्माईल येते. आता फोन ठेवल्यानंतरून ती म्हणते, कमाल आहे, एक संधी हवी होती आणि संधी स्वतः चालून आली आहे. घरात कोणीच नाहीये, म्हातारा एकटा आहे. आता या म्हाताऱ्याला संपवता येईल. तेव्हा राहुल जागचा उठतो आणि म्हणतो, काय म्हणजे घरात कोणीच नाहीये. तेव्हा रोहिणी म्हणते, कोणीच नाहीये राहुल, हे बघ ही अशी संधी परत येणार नाहीये. कोणीही यायच्या आधीच म्हाताऱ्याला संपवून टाकू. आता यावर राहुल म्हणतो, मम्मा आपण एक काम करूया, त्या म्हाताऱ्याला वर घेऊन जाऊया आणि जिन्यावरून ढकलून देऊयात. तेव्हा लगेच रोहिणी म्हणते, नाही राहुल, त्याने काय होणार आहे, फक्त हाडच मोडतील म्हाताऱ्याची, दणकट येतो. आणि आता छोटे मोठे प्लॅन करायचे नाही आहेत राहुल, आता त्याला डायरेक्ट वरचा रस्ता दाखवायचा आहे. तू एक काम कर, घरातले सगळे लाईट्स घालव, आपण त्याचा गळाच दाबून टाकूयात. आज काहीही झालं तरी तो म्हातारा संपलाच पाहिजे, असा निर्णय रोहिणी घेते आणि रोहिणी त्याला राहुलला सांगत असते. तर दुसरीकडे सिटी हॉस्पिटलमध्ये ही सुकन्या ज्या साईडला असते, ज्या रूममध्ये असते डोळे मिटून झोपलेली, त्या रूममध्ये आता अद्वैत येतो. अद्वैत तिला डोळे भरून बघत असतो आणि सुकन्या थोडी अस्वस्थ होत असते आणि हळूच तिचे डोळे उघडते. बघते तर समोर तिला अद्वैत दिसतो आणि अद्वैतच्या डोळ्यात अश्रू येत असतात. अद्वैत तिला एकटक बघत असतो आणि सुकन्या लगेच म्हणते, सर. आता लगेच अद्वैत तिला म्हणतो की आता कसं वाटतंय तुला सुकन्या. म्हणजे सुकन्या शुद्धीवर येताच अद्वैत आपले अश्रू लपवतो आणि मग तिला विचारतो की आता कसं वाटतंय तुला, कशी आहेस. आता अद्वैत तिच्या थोडा जवळ जातो आणि म्हणतो, तुला काही त्रास तर होत नाही आहे ना. तेव्हा लगेच सुकन्या म्हणते की नाही. अद्वैत आता लगेच आवाज द्यायला जातो डॉक्टरांना, डॉक्टर. तेवढ्यात लगेच तो वळतो आणि मागून सुकन्या त्याचा हात धरून घेते आणि त्याचा हात पकडून ती म्हणते, सर मी ठीक आहे हो आता, मला खरंच बरं वाटतंय. सुकन्या आता त्याचा हात सोडते आणि लगेच ताडकन उठते आणि म्हणते, आपण घरी जाऊयात सर, चला. आता लगेच अद्वैत म्हणतो,
म्हणजे सुकन्या तिची वेगळी घाई करत असते आणि अद्वैत तिकडे थोडंसं तोंड लटकावून उभा असतो. म्हणजे थोडासा नाराज उभा असतो आणि म्हणतो की तू सांगितलं नाहीस मला की तुझा हार्ट ट्रान्सप्लांट झालं होतं असं. हां, आता सुकन्या म्हणते तशी वेळच आली नाही सर कधी, पण ही खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. पुनर्जन्मच झालाय जणू माझा. आज जी सुकन्या तुमच्यासमोर उभी आहे ते म्हणजे फक्त आणि फक्त एका महान व्यक्तीमुळे, जिने हे जग सोडून जाताना तिचं सुंदर हृदय माझ्या हवाले केलं, मला दिलं. ही व्यक्ती जी कोणी आहे ना सर, ती माझ्यासाठी देवासमान आहे. जगातल्या सगळ्यात मोठ्या दानांपैकी एक दान तिने मला केलंय. तिने दिलंय मला नवीन आयुष्य दिलंय. त्या व्यक्तीसाठी थोडं जरी काही करायची संधी मिळाली ना सर, तर आयुष्यात सगळं करीन मी. तेव्हा अद्वैत आता रडत रडत म्हणतो की ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नाही आहे, ती माझी बायको आहे, कला. आता सुकन्याला हे कळताच तिच्या पायाखालची जमीन सरकते. तिच्या डोळ्यात पाणी येतं आणि ती सुद्धा रडू लागते. ती म्हणते कला चांदेकर, त्यांनी केलं हे सगळं माझ्यासाठी? असं कसं असू शकतं सर? तुमच्या आत्या आणि तो आत्तेभाऊ चांगल्याचं वाईट कसं होईल याचं बघतात. तेच खरे गुन्हेगार आहे कलाचे. आणि एकीकडे कला जी वाईटातूनही चांगलं कसं होईल याचा विचार करते. माझा जीव जात असताना त्यांनी माझी परिस्थिती बघितली, ती समजून घेतली आणि माझ्यासाठी एवढी मोठी गोष्ट केली. अद्वैत सर, कोण करतं असं? तिचा स्वतःचा जीव जातोय हे तिला माहीत असताना सुद्धा ती माझा जीव वाचवला तिने. ती माझ्या जीवाचा विचार करत होती. ती शब्दशः म्हणायला गेलं तर फक्त दुसऱ्यांसाठी जगत होती. आज म्हणायला गेलं ना तर आज जगात माझ्या इतकं लकी कोणीच नाही आहे. मला जगण्यासाठी तिने तिचं फक्त हृदय नाही दिलं आहे, तर हृदयातलं प्रेम, आपलेपणा, जगण्याची नवीन उमेद दिली आहे. मला नको होतं हे हृदय सर. मला जगवण्यापेक्षा ना तिने जगायला हवं होतं. आता सुकन्याला सुद्धा खूप रडायला येत असतं. सुकन्या म्हणते ती जाताना काही काळ मला तिचा सहवास मिळाला तर तिने माझ्या आयुष्याचं सोनं केलं. तुमचं आयुष्य किती सुंदर केलं असेल ना तिने. आता अद्वैत हे सगळं ऐकत असतो, भावूक झालेला असतो आणि मनोमन आता त्याला आठवतं जेव्हा कला बोललेली असते त्याला की कोणत्याही शापामुळे मी तुझ्यापासून दूर जाणार नाही. तर दुसरीकडे कुंकुमार्चनच्या वेळेस आजूबाजूला आग लागलेली असून सुद्धा कलाने कुंकुमार्चन थांबवलेलं नसतं. अद्वैतला लागलेल्या शापासाठी, म्हणजे अद्वैतच्या घराला लागलेल्या शापासाठी. सो जेव्हा सुकन्या असं बोलली की तुमचं आयुष्य किती सुंदर केलं असेल ना सर तिने, तेव्हा अद्वैत हे सगळं आठवून खूप भावूक होत असतो. तर दुसरीकडे आपण पुन्हा लग्न करूयात हे सगळं त्याला आठवतं, म्हणजे असं ती बोललेली असते हे त्याला आठवतं. तर दुसरीकडे आणखीन एक गोष्ट आठवते जेव्हा कला बोललेली असते की आयुष्यभर सोबत राहायचं असेल किंवा कायमचं जर मला इथे यायचं असेल तर मला आत्ता जावं लागेल. म्हणजे कला जेव्हा माहेरी जात असते लग्नाच्या वेळेस, दुसऱ्यांदा लग्न करणार असतात त्यावेळेस, तेव्हा कला असं बोललेली असते अद्वैतला आणि तेच त्याच्या डोळ्यासमोरून फिरत असतं. आता अद्वैत लगेच एका बाजूला येतो, स्वतःचे अश्रू सावरत आणि आता लगेच सुकन्या म्हणते आज कला नाही आहे, पण एक सांगू अद्वैत सर, कलाकडे आयुष्य भलेही छोटं होतं पण तिचं मन खूप मोठं होतं. ती फक्त नावाने कला नव्हती किंवा तिच्या फक्त हातात कला नव्हती, तर आयुष्यात रंग कसे भरायचे, आयुष्य कसं जगायचं हे चांगलंच माहिती होतं तिला. ही कला माहिती होती तिला. आता मला मिळालेलं हे हृदय मी जीवापाड जपेन सर. या हृदयाचा प्रत्येक निर्णय ऐकेन. हे मी ह्या हृदयाला दिलेलं वचन आहे. आता अद्वैत तिच्याकडे बघतो, थोडं तिच्या बाजूने पुढे सरकतो आणि म्हणतो सुकन्या, हे हृदय खूप अनमोल आहे. खरं तर मला प्रचंड चीड होती त्या व्यक्तीची जिने कलाचं हृदय घेतलंय, पण आज जाणवतंय मला ती असंच वागणार ना, कारण ती कला आहे. पण एक गोष्ट आहे, आता ते हृदय तुझ्याकडे, म्हणजे माझी कला माझ्या आजूबाजूलाच आहे, है ना. तेव्हा सुकन्या म्हणते म्हणूनच कलाविषयी काहीही असलं ना तरी माझं हृदय धडधडून मला सतत काहीतरी समजवायचं. अशा प्रकारे सगळी कोडी सुटतात. आता लगेच सुकन्या आपले अश्रू पुसते आणि म्हणते चांदेकर. आता अद्वैत खूप मोठ्या आशेने तिच्याकडे बघायला लागतो की चांदेकर म्हणाली, त्याला हाच शब्द ऐकायची सवय असते ना. आता लगेच सुकन्या पुढे म्हणते की चांदेकर कुटुंबाला धक्का लागू नये म्हणून कलाने तिचं अख्खं आयुष्य वेचलं, पण आत्ता मी तिला न्याय मिळवून देणार आहे. तिच्या गुन्हेगारांना मी नाही सोडणार आहे सर. आता अद्वैत म्हणतो मी सुद्धा. आपण दोघांनीही नाही सोडायचं आहे कलाच्या गुन्हेगारांना. सुकन्याचं हृदय पुन्हा धडधडायला लागतं आणि तिचा हात तिच्या हृदयावर असतो. तेव्हा अद्वैत आपला हात पुढे करतो आणि सुकन्या त्याच्याकडे बघते आणि सुकन्या सुद्धा आपला हात त्याच्या हातावर ठेवते. तर दुसरीकडे राहुल आणि रोहिणीने फुल प्लॅनिंग केलेली असते आता आबासाहेबांना मारायची. आणि
आता रोहिणी ना आपल्या अंगावर घोंगडी टाकून असते हॉलमध्ये. आता मेन स्विचबोर्डजवळ राहुल असतो, तो सुद्धा आपल्या अंगावर घोंगडी टाकून असतो. आणि रोहिणी म्हणते, राहुल चल पटकन, लेट नको करूस. आता अद्वैत काय करतो, सगळी लाईट घालवतो. लाईट गेल्यानंतरून आता इकडे आबा घाबरतात. म्हणजे आबा झोपलेले असतात, पण अचानक आबांना जाग येते लाईट गेल्यावर, सगळ्या घराची लाईट गेल्यावर. तेव्हा आता आबा म्हणतात, अरे अचानक लाईट्स कसे काय गेले. आता आबा रॉकेटला आवाज देऊ लागतात, रॉकेट रॉकेट. रॉकेट कसला असतो तिथे, रॉकेट बाहेर गेलेला असतो. आणि आता नेमकं राहुल आणि रोहिणी आपल्या तोंडाला रुमाल बांधून अंगावर घोंगडी टाकून आबांकडे जाऊ लागतात. आबांचा आवाज त्यांना येतो, रॉकेट रॉकेट. आबा आवाज देतात आणि म्हणतात, रॉकेट आहेस का. आता आबा म्हणतात, अरे देवा, हे तर दोघंही बाहेर आहे. सरोज, नाही ना, अरे कोणी आहे का, असा आवाज आता आबा देत असतात. आबा म्हणतात, अरे माझा मोबाईल पण दिसत नाहीये, माझा फोन कुठे आहे. आता आबा सगळीकडे घाबरून आपला फोन शोधत असतात. आबा मोठ्या मोठ्याने अद्वैत, सरोज, नैना सगळ्यांना आवाज देत असतात, अरे कोणी आहे का, सुकन्या, सुकन्या कुठे आहेस, असं सगळ्यांना आवाज देत असतात. आबा घाबरलेले असतात, प्रचंड घाबरलेले असतात. आणि आता त्यांचा मोबाईलही शोधू लागतात आबांना काही त्यांचा मोबाईल आता भेटत नसतो. तितक्यात कोणीतरी आबांच्या मागून येतं याची त्यांना चाहूल लागते. आबा म्हणतात, कोण आहे, कोण आहे, सरोज तू आहेस का, अगं लाईट तरी लाव, अचानक लाईट कशी काय गेली, असं आबा बोलत असतात. पण नाही, मागून काही कोणी लाईट लावत नसतं. लागतो तो छोटा टॉर्च. रोहिणी मागून टॉर्च चमकवत असते आणि आता राहुल येतो आणि आबांची मान आवळतो. म्हणजे आबांचा गळा दाबू लागतो, गळा घोटू लागतो. आणि आबांना आता धरण्यात येतं. आबा स्वतःला वाचवण्यासाठी शक्य तेवढा सगळा प्रतिकार करतात. आबा म्हणतात, सोडा मला, सोडा मला, असा त्यांचा आवाज असतो. आणि इकडे राहुल करत असतो हे सगळं. तर दुसरीकडे आता सुकन्या जी हॉस्पिटलमध्ये आराम करत असते, तेव्हा आवा ओरडल्यानंतरून तिला इकडे काय माहिती काय सेन्सेशन होतं, ते अचानक दचकून उठते. आणि ती उठल्यानंतरून लगेच अशी घाबरून उठल्यानंतरून अद्वैत म्हणतो की काय गं, काय झालं. तेव्हा सुकन्या म्हणते, सर मला मला आजोबांनी हाक मारल्याचा भास झाला आता. सर सर आपल्याला घरी जावं लागेल लगेच. अद्वैत म्हणतो, सुकन्या तू शांत हो आधी, शांत हो. तेव्हा सुकन्या म्हणते, नाही नाही सर, मी शांत नाही राहू शकत आता अजिबात. सर तुम्हाला कळत नाही आहे, मला ना काहीतरी वेगळंच वाटतं आहे आता, म्हणजे विचित्र वाटतं आहे आता मला, आपल्याला लगेच घरी जायला हवं. मला ना सतत आजोबांचा चेहरा येतोय डोळ्यासमोर, सतत वाटतंय काहीतरी चुकीचं घडणार आहे, आपण लगेच जाऊयात. आता अद्वैत म्हणतो, सुकन्या तू टेन्शन घेऊ नकोस, काही झालेलं नाही आहे. हे बघ तुला अँझायटी वाटते ना, त्याच्यामुळे असं होतंय. तुला आरामाची गरज आहे आणि आबांची काळजी घ्यायला घरात आई आहे, नैना आहे, रॉकेट आहे. तेव्हा सुकन्या म्हणते, सर प्लीज ऐकून घ्या ना, मला बरं वाटतंय आता. नाही नाही मी ठीक आहे, एकदम ठीक आहे, तुम्ही चला लवकर, असं म्हणत आता सुकन्या बेडवरून खाली उतरते. बोलत बसण्यात वेळ नको घालूया, वाटेत सांगते मी, चला लवकर. आता तितक्यात डॉक्टर तिथे येते आणि आता डॉक्टर म्हणते, अहो मॅम तुम्ही कुठे निघालात, तुम्हाला आरामाची गरज आहे. तेव्हा सुकन्या लगेच म्हणते की अहो डॉक्टर मी खरंच बरी आहे आणि मी घरी जाऊन आराम करेन ना, इनफॅक्ट मला घरी गेल्यावरच बरं वाटेल. हो डॉक्टर प्लीज डिस्चार्ज द्या. आता लगेच डॉक्टर म्हणते, अहो तुम्हाला वेळेवर ट्रीटमेंट आणि औषधांची गरज आहे सध्या. तेव्हा सुकन्या लगेच उठते आणि डॉक्टरांना सांगते की अहो डॉक्टर माझं ऐका, आमच्या आजोबांची सुद्धा गोळ्यांची वेळ झाली आहे आणि मी एक नर्स म्हणून मला त्यांची काळजी घ्यावी लागणार आहे, तुम्ही प्लीज समजून घ्या ना, प्लीज प्लीज मला डिस्चार्ज द्या ना डॉक्टर प्लीज. तेव्हा डॉक्टर म्हणतात, बरं ठीक आहे, पण घरी जाऊन आराम करावा लागेल. तेव्हा लगेच सुकन्या म्हणते, हो हो प्रॉमिस, मी नक्की आराम करेल. तेव्हा सुकन्या म्हणते, बघितलं सर, डॉक्टरांनी सुद्धा ओके म्हणून सांगितलेलं आहे, तेव्हा प्लीज घरी चला, प्लीज प्लीज प्लीज, असं सुकन्या म्हणते. सुकन्या म्हणते, माझी बॅग कुठे आहे. अद्वैत म्हणतो, गाडीत ठेवलेली आहे. पण तरी सुकन्या माझं ऐक, तू थांब. तेव्हा लगेच सुकन्या म्हणते, सर प्लीज तुम्ही माझं ऐका, मला सारखं वाटतंय की काहीतरी चुकीचं घडणार आहे. तर दुसरीकडे आता अद्वैतला आठवतं की कला पण असंच म्हणायची. म्हणजे जेव्हा जेव्हा कलावर आणि अद्वैतवर संकट ओढवलेलं आहे तेव्हा कला हेच म्हणायची की चांदेकर मला काम कोणास ठाऊक, मनापासून असं वाटतंय की हा अपघात नव्हता. एक प्रसंग अद्वैतला आठवतो. आता कला हेही म्हणालेली असते की असं कोण आहे ज्याला मी या घरात नको आहेत. अद्वैत आता मनोमन म्हणतो की हे जे शब्द सुकन्याचे आहेत ते सुकन्याचे वाटत नाही, असं वाटतंय की हे शब्द कलाकडून आलेत, मी ताबडतोब निघायला हवं. तेव्हा सुकन्या म्हणते, सर सर प्लीज चला ना. तेव्हा लगेच अद्वैत म्हणतो की डॉक्टर आम्ही येतोच. आता लगेच सुकन्याला घेऊन अद्वैत तिथून निघतो. तर दुसरीकडे कोणीतरी इकडे राहुल आबांचा गळा दाबत असतो, त्यांचा गळा घुटून त्यांना मारण्याचा प्रयत्न करत असतो आणि कोणीतरी आलंय याचा त्यांना दोघांना आभास होतो. आता रोहिणी जाऊन चेक करू लागते आणि राहुल आणि रोहिणी येऊन जेव्हा राहुलच्या कानात सांगते की नाही कोणीतरी आलंय मागे सरक, तेव्हा राहुल लगेच मागे येतो आणि तिथून ते दोघंही आता पळ काढतात आणि निघतात.
आता इकडे सुकन्या आणि अद्वैत दोघंही घरात येतात आणि अद्वैत म्हणतो लाईट्सनं काय झालं, एक सेकंड मी सप्लाय चेक करतो. आता अद्वैत तिथे चेक करतो आणि अद्वैत लाईट सोडतो, म्हणजे लाईट आणतो परत. तर आता इकडे आबांचा आवाज येतो, अद्वैत, सुकन्या, अद्वैत. आता लगेच धावतच अद्वैत आबांच्या खोलीत येतो आणि आबांची अशी अवस्था बघून ते दोघंही घाबरतात, सुकन्या आणि अद्वैत. अद्वैत धावतच येतो आणि म्हणतो आबा, आबा तुम्हाला काय झालं, इकडे या, इकडे या. तर दुसरीकडे सुकन्या लगेच आबांना पाणी घेऊन येते आणि एका बाजूने सुकन्या बसते आणि आबांना पाणी देऊ लागते. सुकन्या म्हणते आजोबा काय झालं, हे घ्या पाणी घ्या. अद्वैत म्हणतो आबा अचानक काय झालं. आता आबांच्या गळ्याशी गुंडाळलेला तो स्कार्फ आता अद्वैत मागे घेतो. आता सुकन्या म्हणते आबा काही होणार नाही, आम्ही आलोय, काय झालं, घ्या पाणी घ्या. आबा आता पाणी पितात आणि सांगतात की माझ्यावर जीव घेणा हल्ला झालाय, कुणीतरी मला मारायचा प्रयत्न केला. आता हे ऐकताच सुकन्या अद्वैतकडे बघते आणि अद्वैत सुकन्याकडे. ते दोघेही खूप घाबरतात. पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे की अद्वैत आता हॉलमध्ये येऊन सुकन्याला म्हणतो की तिच्या हाती नक्कीच यांच्या विरुद्ध काहीतरी ठोस पुरावा लागलेला असणार आहे. ती शेवटच्या वेळी सुद्धा मला सांगण्याचा प्रयत्न करत होती, तिच्या मनात काहीतरी होतं आणि नक्कीच आता मला असं वाटतं की कलाच्या मोबाईलमध्ये कदाचित काही पुरावा असू शकतो, पण ॲक्सिडेंट झाल्यापासून तिचा फोन सापडतच नाही आहे मला. तेव्हा हे ऐकताच सुकन्याला आठवतं की कलाचा जेव्हा ॲक्सिडेंट झाला तेव्हा तिच्या पायाशी कलाचा फोन फेकला गेलेला होता आणि तिने तो फोन उचललेला होता. आता ती लगेच आपल्या खोलीत जाते, कपाटात तो फोन चेक करत असते आणि फायनली तिला तो फोन भेटतो एका बॅगेत आणि तो फोन ती अद्वैतला देते आणि म्हणते सर हे घ्या. आता अद्वैतच्या हाती तो फोन लागतो. त्याच्या डोळ्यात खूप पाणी येतं, कारण कलाच्या आठवणी असतात ना त्या फोनशी जोडल्या गेलेल्या. आता ते बघून तो खूप भावूक होत असतो आणि त्याचा भावूकपणा बघून सुकन्याला सुद्धा वाईट वाटत असतं. ते दोघेही भावूक होतात, अद्वैत पण आणि सुकन्या पण. आता अद्वैतच्या भावूक होणं ती बिचारी समजून घेऊ शकत असते आणि आता तर सगळ्या गोष्टी क्रिस्टल क्लिअर झालेल्या आहेत, त्यामुळे मालिकेला वळण छान आलेलं आहे. तेव्हा मित्रांनो, मालिका आवर्जून बघत चला. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे आपल्या मालिकेचे अपडेट सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत येऊन पोहोचतील. त्याचबरोबरीने नुसतं बघू नका, व्हिडिओला लाईक पण करा आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतो हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. कालचं कमेंट सेक्शन पाहता काल प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला, त्यासाठी प्रेक्षकांचे खरंच मनापासून आभार. तुमचा एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करणं असू देत किंवा व्हिडिओला छान छान कमेंट करणं असू देत, ते सगळं आमच्यासाठी खूप प्रोत्साहक ठरतं आणि आम्हाला दरवेळेस काहीतरी नवनवीन गोष्टी करण्यासाठी प्रेरित करत असतं. त्यामुळे तेवढं करणं तर आपल्या ऑडियन्ससाठी फार अवघड आहे असं मला काही वाटत नाही. चला तर मग मित्रांनो, मी इथेच आता माझ्या वाणीला पूर्णविराम देते आणि इथेच थांबते. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच. तोपर्यंत धन्यवाद.